जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 50,000ची अट खरंच रद्द झाली का? 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार का? मंत्रिमंडळाने नेमका कोणता निर्णय घेतला? नवीन जी आर आला आहे का? आणि निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार? सोशल मीडियावरील अनेक वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. काही ठिकाणी उद्यापासून पैसे जमा होणार, तर काही ठिकाणी जी आर आला असेही दावे केले जात आहेत. पण आज आपण फक्त अधिकृत माहितीच्या आधारावर संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या समोर दिसत असलेल्या काळ्या बटणावर दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, नेमकं काय घडलं? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना महत्त्वाच्या बदलावर मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे पूर्वी लाभ मिळालेल्या किंवा काही अटींमुळे वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. मंत्रिमंडळाचा निर्णय आणि जी आर हे वेगळे 2 टप्पे आहेत. मंत्रिमंडळ निर्णय घेते, त्यानंतर संबंधित विभाग त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय म्हणजे जी आर काढत असतो. 50,000ची अट म्हणजे काय होती? यापूर्वी 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या काही शेतकऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन संबंधी अटी लागू होत्या. यामुळे अनेक शेतकरी नव्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता होती. शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधी या अटी बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली होती. आता मंत्रिमंडळाने काय निर्णय घेतला? सरकारने या अटींमध्ये बदल करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे 2019च्या योजनेत लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना लागू निकष पूर्ण केल्यास 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र प्रत्येक शेतकऱ्याचा आपोआप लाभ मिळणार असे समजू नका. अंतिम लाभ हा शासनाच्या निश्चित केलेल्या पात्र निकषांवर दिला जाईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा. या बैठकीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना असल्याची काही अटींमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पूर्वी अपात्र ठरलेले काही शेतकरी आता पात्र ठरू शकतात. 36 लाख शेतकऱ्यांना उल्लेख का केला जात आहे? सरकारच्या चर्चेत आणि माध्यमांमध्ये या निर्णयामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र 36 लाख प्रत्येकाला लगेच लाभ मिळणार असा अधिकृत आदेश अद्यापही आलेला नाही. त्यामुळे अशा दाव्यांपासून सावध राहा. नवीन जी आर आला आहे का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आजच्या तारखेपर्यंत या मंत्रिमंडळात निर्णयाची अंमलबजावणी करणारा सुधारित जी आर सार्वजनिकरित्या प्रसिद्ध झाल्याची अधिक पुष्टी उपलब्ध नाही. म्हणून जी आर आला किंवा पैसे उद्यापासून जमा होणार अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामधील अंतिम नियम, अटी आणि अंमलबजावणी प्रक्रिया स्पष्ट होईल. शेतकऱ्यांनी आता काय करावे? जर तुम्ही योजनेचा लाभ घेण्याची अपेक्षा करत असाल तर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा. KYC पूर्ण आहे का ते तपासा. बँक खात्यात कोणतीही त्रुटी नाही ना ते पहा. तुमच्या कर्जाची माहिती संबंधित बँकेत एकदा अपडेट घेऊन या. ही कामे वेळेस केल्यास पुढे अडचणी कमी होऊ शकते. पुढे काय होणार? आता सर्वांचे लक्ष एका गोष्टीकडे आहे. सुधारित जी आर कधी प्रसिद्ध होणार? जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर लाभार्थी अटी, प्रतिक्रिया आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक स्पष्ट होईल. कृषी रडारवर आम्ही तो जी आर ओळीनुसार समजून सांगणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे मंत्रिमंडळाने कर्जमाफी योजनेचे महत्त्वाचे बदल मंजूर केले आहेत. परंतु अंतिम सुधारित जी आर अजूनही प्रसिद्ध झालेला नाही. म्हणून कोणती अफवा किंवा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका. अधिकृत जी आर येतात आम्ही सर्वात आधी तुम्हाला माहिती देऊ. तुमचा जिल्हा कोणता आणि तुम्ही 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला आहे का? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण योग्य माहितीमुळे अनेकांचे गैरसमज दूर होऊ शकतात. आपण अशाच अधिकृत योजना, कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी, हवामान आणि बाजारभाव अपडेटसाठी कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.